छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीनंतर छावा संघटनेने संताप व्यक्त केलाय। आमच्या जखमा ओल्या असताना सूरज चव्हाणांना बक्षीस दिले, याचे गंभीर परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि सुनील तटकरे यांना भोगावे लागतील, असा इशारा विजयकुमार घाडगे यांनी दिला आहे। सुनील तटकरे यांनी महाराष्ट्रात आता फिरून दाखवावा, असा इशारा देखील विजयकुमार घाडगे यांनी दिला आहे। शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला झाल्याच्या नंतर सुनील तटकरेंनी त्या सूरज चव्हाणला प्रमोशन दिले। ज्यावेळेस तटकरे लातूरला आले त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून शेतकऱ्यांचं एक निवेदन आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो। कृषी मंत्री बदला, अतिशय चुकीचा कृषी मंत्री दिला, प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही त्या ठिकाणी पत्ते त्यांना भेट दिले होते आणि पत्ते दिल्यानंतर अर्ध्या तासानंतर त्या सूरज चव्हाणनं आम्हाला येऊन मारलं। ते मारल्याच्या नंतर असं काय घडलं ह्या 20 दिवसात त्याला बक्षीस म्हणून प्रदेश सरचिटणीस पद दिले गेले। अतिशय चुकीची या ठिकाणी घटना आहे। सुनील तटकरेंना ही परवडणार नाही। सुनील तटकरे हा जातीवादी माणूस आहे। अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं की पक्षाच्या धोरणाच्या विरोधात कुठलाही कार्यकर्ता वागत असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्याला पक्षात स्थान देणार नाही, अशा पद्धतीच्या भाषेत आम्हाला अजितदादांनी सांगितलं होतं। मग आम्हाला प्रश्न पडला की अजित पवारातच पक्षात काही चालत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।